हॅलो, हाय, नमस्कार. मी तेजू. स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओसोबत. तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोड्याफार आता नवीन गोष्टी बघायला भेटणार आहेत. तर तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आज होता लास्टचा मार्गशीर्षचा गुरुवार आणि मी अंघोळ वगैरे करून, साडी वगैरे करून, कॉफी प्यायली थोडीशी आणि मी काहीसुद्धा सामान आणलं नव्हतं. त्याच्यानंतर मी 5 वाजता मार्केटमध्ये गेले आणि सर्व देवीची वगैरे देवीची परत ओटी वगैरे भरण्यासाठी सामान वगैरे घेऊन आली आणि अशा प्रकारे मी फटाफट देवीची मांडणी वगैरे करून घेतली. जे हवं नको होतं ते सुवासिनींना देण्यासाठी देवीचे जे सामान असतं, केळी, फळे, परत पुस्तकं द्यायची असतात, वाहन द्यायचं असतं, ते सर्व मी घेऊन आले. आणि त्याच्यानंतर मग चेंज वगैरे करून व्यवस्थितपणे देवीची मांडणी करून घेतली. आणि देवीची मांडणी करताना जसं की तुम्हाला मी दरवेळेस बोलत आलेली आहे की दरवेळेस मला एकाग्रता आणि तिचा एक बोलतात ना, एक म्हणजे वास जाणवतो तिथे आणि ते मला खूपच माझ्या मनाला भाव म्हणजे प्रसन्न वाटतं ती गोष्ट. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की काय मी पटापट आवरून घेतलं, देवीची वगैरे मांडणी करून घेतली. त्याच्यानंतर मुलं आली आणि अद्विक तर खूप खुश होता की काय मम्मी आपल्या घरी देवी बसणार आहे. मुलांचं जसं दुसरीकडे आपण बघतो आणि आपण एक्साइटेड असतो की माझ्या घरी कधी होणार आहे ही गोष्ट. तर अद्विक तर मागे लागलेला, त्याच्यामुळे अद्विक पण खुश होता. क्लासवरून वगैरे आला, मुलांनी चेंज करून घेतलं आणि मी अशा प्रकारे देवाची मांडणी करून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता अशी मी देवाची मांडणी करून झाल्यानंतर मी छान अशी रेडी झालेली. दरवेळेस माझी घाई असते कारण की काय रेडी होण्यासाठी वेळ भेटत नाही, टाईम निघून चाललेला असतो. परत पूजेचाही टाईम निघून चाललेला असतो, सर्वांना बोलवायचं असतं सवासिनींना आणि खूपच टाईम. त्याच्यानंतर तयार वगैरे झाले, पुस्तक वगैरे वाचून घेतलं. विधान क्लासवरून आला आणि तोही रेडी होऊन पुस्तकाची हे वाचण्यासाठी कथा वाचण्यासाठी बसला. आणि अशा प्रकारे माझं आजचं उद्यापन होतं. सर्वांना बोलवलं आणि तुम्ही बघू शकता हे जे असं प्रत्येकाला व्रतामध्ये म्हणजे मी ते एक आणलेला जे की आपण चम्मच किंवा पेन वगैरे ठेवू शकतो. आणि पुस्तक, गजरा, मला जी की फुलं भेटली नाहीत त्या दिवशी म्हणून मी गजरा वगैरे देऊन प्रत्येकीला सवासणी स्वरूप हळदी कुंकू लावून त्यांच्या पाया वगैरे पडून माझी अशी छोटीशी पूजा मी संपन्न केलेली होती. त्याच्यानंतर अद्विकला तुम्ही बघू शकता, अद्विकला खूप आवडतो प्रसाद, जे की दहीमध्ये आपण जे बोलतो, दहीमध्ये आपण केळी वगैरे टाकतो, त्याला खूप आवडतं हे. आणि त्याला सर्वांना देऊन असं झालेलं की काय मी कधी खातोय, त्याच्यामुळे त्यांनी सर्वांना दिला. आणि असा होता माझा आजचा दिवस. तर मी आज जेवणासाठी पुलाव बनवलेला, व्हेज पुलाव, आणि बासुंदी बनवलेली होती. तर असा होता माझा मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. थँक्यू.